नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने संतोषी माता चौक शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्हे, शिवसेना नेते हिलाल माळी यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचा दिवस हा तमाम शिवसैनिकांसाठी आनंदाचा, स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज अखंड हिंदुस्थानाचं तमाम शिवसैनिकांचं दैवत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. प्रभू श्रीराम मंदिर झालं पाहिजे. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे जर माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला स्वाभिमान आहे असं ठणकावून सांगणारे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आज जे प्रभू श्रीरामांचं मंदिर आज झालेलं आहे, त्या प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माणाची जी सुरुवात ती बाळासाहेब ठाकरेंच्या घोषणेने झालेली होती. आज बाळासाहेबांची जयंती आहे. आमच्या तमाम शिवसैनिकांसाठी हा एक आगळा वेगळा स्वाभिमानाचा दिवस आहे. बाळासाहेबांनी तमाम शिवसैनिकांना स्वाभिमान शिकवलेला आहे, अन्यायाविरुद्ध लढणं शिकवलेलं आहे. मराठी मनाचा मानबिंदू म्हणून बाळासाहेबांनी नावलौकिक मिळवलं होता. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये वाघाचं काळीज निर्माण व्हावं इतकी ताकद बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला दिली. आणि आज या संपूर्ण देशामध्ये, या संपूर्ण राज्यामध्ये शिवसैनिकांचं कार्य हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे सर्व जनता बघते आहे. म्हणून आज बाळासाहेब हे अनेक घोषणा होत असतील, अनेकांच्या नावाने सांगितलं जात असेल, आमकर हृदय सम्राट, टमकर हृदय सम्राट, परंतु या अखंड हिंदुस्थानाचं एकमेव हिंदू हृदय सम्राट म्हणून श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. आणि आमच्यासाठी काय आणि जनतेसाठी काय तेच सर्वतोपरी असतील, हेच आज आजच्या दिवसाच्या निमित्ताने सांगतो. आज सर्व तमाम शिवसैनिकांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.